अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगरी कॉलनी या ठिकाणी एक घर एक झाड या उपक्रमाअंतर्गत महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते आंब्याच्या झाडाचं वाटप करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगरी कॉलनी इथं एक कुटुंब एक झाड या उपक्रमाअंतर्गत महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते आंब्याच्या झाडाचं वाटप। अहिल्यानगरी कॉलनी ही आंब्याच्या झाडाच्या संवर्धनामुळे आमराई कॉलनी म्हणून ओळखली जाईल। महापौर ज्योतिताई गाडे दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांचे जंगल कमी होत चालले असून काँक्रीटचे आणि औद्योगिकरणाचे जंगल वाढले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली असल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम झालेले दिसत आहेत। ऋतुमानात देखील दिवसेंदिवस बदल होत चालले असून कोणत्याही ऋतुमानात ऊन वारा पाऊस पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी मनपा प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकासाच्या योजनाबरोबरच एक कुटुंब एक झाड उपक्रम राबवत नागरिकांमध्ये संवर्धनाची आवड निर्माण केली आहे। त्याबरोबरच मनुष्य हा झाडावरती प्रेम करत पर्यावरण संतुलनासाठी पुढे आले आहेत। आंब्याच्या झाडाचं वाटप करून प्रभागातील कॉलनींना आमराईचं रूप प्राप्त होईल असं प्रतिपादन महापौर ज्योतिताई गाडे यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगरी कॉलनी इथं एक कुटुंब एक झाड या उपक्रमाअंतर्गत महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते आंब्याच्या झाडाचं वाटप करण्यात आलं। यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, सागर पुंड, मच्छिंद्र खोकराळे, गजानन देशमुख, शशिकांत राहीज, किरण वाळुंजकर, सागर राऊत, विनीत भागवत, नलिनी जोशी, विजया खोकराळे आदींसह कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नगर शहरात सावेडी उपनगरात प्रभाग क्रमांक 1 मध्ये अहिल्यानगरी या सोसायटीमध्ये आपण संपत दादा बारस्कर तसेच बोरुडे साहेब असतील यांच्या माध्यमातून जे वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी आताच संपन्न होतोय। खरं तर दादांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे। यापूर्वी सुद्धा दादांनी जेव्हा पालिकेत त्यांना वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष आपण बनवलं, परंतु दादांचा कार्यकाळ हा संपला तरी सुद्धा ते तसेच कार्यरत आहेत आणि आता सुद्धा नेमणूक आपल्याला करायची तर आम्ही नक्कीच दादांचंच नाव सुचवू आणि वृक्ष म्हटलं तर आपल्याला आजकाल कॉन्क्रीटचं जंगल, औद्योगिकरणासाठी वृक्षतोड आणि रस्त्यांसाठी सुद्धा वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणात होती आहे आणि झाडांची संख्या ही कमी होती आणि त्या झाडांची संख्या कमी झाल्यामुळे आपण पाहतोय की आता पाऊस कुठं पडतोय का, पावसाचं प्रमाण या ठिकाणी कमी झालंय। परंतु संपत दादा बारस्कर यांनी एक झाड एक घर अशी मोहीम राबवली आहे, तर ती प्रत्येकानेच राबवायला पाहिजे। म्हणजे प्रत्येक वॉर्डात प्रत्येक नगरसेवकांनी ही जर मोहीम राबवली तर आपलं हे पूर्ण अहिल्यानगर शहर निश्चितच स्वच्छ, सुंदर व हरित शहर म्हणून नाव लोकात येईल। आणि या ठिकाणी त्यांनी जे आंब्याचे वृक्ष, खरं तर आंब्याचा वृक्ष हा खूप उपयोगी आहे। त्याचे फळं तर आपल्याला खायला गोड लागतातच, परंतु आंब्याच्या वृक्षाची सावली सुद्धा चांगली असते आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्याला शुभ सुद्धा असतं। त्याप्रमाणे निश्चितच आपण हा उपक्रम राबवतच आहोत, परंतु प्रत्येक नागरिकांचा या ठिकाणी सहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो। कारण की आज वृक्षारोपण आपण सगळेजण मिळून करतो, परंतु ते वृक्षाचे संवर्धन करणं ही काळाची गरज आहे। परंतु काय होतं, आज वृक्षारोपण केलं तर उद्या त्या वृक्षाला पाणी देत नाही किंवा बकरी वगैरे त्या ठिकाणी खाऊन जाते आणि तो वृक्ष पुढील वर्षी काही राहत नाही। परंतु या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाबरोबर या ठिकाणी संवर्धन सुद्धा त्याचं होतंय आणि त्या वृक्षाचे फळं सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाला खायला सुद्धा मिळाली। त्याबद्दल दादांचे अभिनंदन, सगळ्यांच्या वतीने मी आभार मानते आणि टाळ्या वाजून एकदा त्यांचं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की मनपा प्रभाग 1 हा नागरिकांच्या सहकार्यातून स्वच्छ, सुंदर, हरितकरणाचा मानस असून गेल्या 10 वर्षांपासून प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लावून संवर्धनाचं काम केलं आहे। कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर नागरिक वृक्ष लावण्यास टाळाटाळ करत असत, मात्र आंब्याचे झाड दिल्यावरती नागरिक त्याचं संवर्धन करण्याचं काम करत असे म्हणून प्रभागातील नागरिकांना एक कुटुंब एक झाड उपक्रम सुरू केला आहे।
त्यामध्ये 10 ते 15 फूट उंचीचे आंब्याचे झाड मोफत घरपोच केले जाते. त्यांच्यामध्ये वृक्षाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं जातं. लोकसहभाग असल्याशिवाय वृक्षारोपणाची आणि संवर्धनाची लोकचळवळ उभी राहू शकत नाही. आंब्याचे झाडे आपल्याला फळ, ऑक्सिजन देत असून हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याच्या झाडाच्या पानाच्या तोरणाला शुभ मानलं जातं. आमदार संग्राम जगताप आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागामध्ये विविध विकासाची कामंही मार्गी लावली जात आहेत. या माध्यमातून स्वच्छ, सुंदर हरित प्रभाग निर्माण करणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी या प्रभागातील नागरिकांनी संपत बारस्कर यांच्या उपक्रमाचं कौतुक करत विकास कामांचं स्वागत केलं. आम्ही कधीही विकास याबाबत सूचना केल्या नाहीत. मात्र नगरसेवक संपत बारस्कर आणि नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी अहिल्यानगरी कॉलनीतील सर्वच विकासाची कामं मार्गी लावली आहेत. त्याचप्रमाणे आम्हाला मोफत आंब्याचं वृक्ष भेट देत पर्यावरणाचा संदेशही दिला असंही ते म्हणाले. प्रभाग क्रमांक 1 मध्ये अहिल्या नगरी कॉलनी या ठिकाणी एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर, हरित करण्याचा जो आपला सर्वांचा मानस आहे त्याचा एक पाऊल आज आपण पुन्हा टाकतोय. आणि गेल्या पावसाळ्याचा सीझन जेव्हापासून चालू झालाय तेव्हापासून आपण ही मोहीम चालू केलेली की एक कुटुंब एक झाड. तर त्याच्या माध्यमातून प्रभागातील किंवा कॉलनीतील ज्या नागरिक असतील ज्यांनी नोंदणी केलेली आहे तर त्या नोंदणी केलेल्या नागरिकांच्या घरपोच वृक्ष देण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. आणि प्रामुख्याने आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जे आपल्याला लाभलेत या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर सौ ज्योतिताई गाडे या ठिकाणी आलात. प्रथमतः मी ताईंचं मनापासून स्वागत करतो. आणि हा जो आमचा उपक्रम आहे हा आमचा प्रभाग स्वच्छ, सुंदर, हरित करण्यासाठी आमचा जो मानस आहे त्याच्यासाठी हा आम्ही उपक्रम राबवतोय. गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवित असताना ज्या ठिकाणी 6 मीटर रोड आहेत, ज्या ठिकाणी 9 मीटर रोड आहेत, अशा रोडच्या बाजूने जे घर आहेत त्या घराच्या ठिकाणी नागरिक इतर जे दुसरे झाड असेल, समजा सावलीचे असतील किंवा इतर काही झाड असतील तर ते लावण्यास विरोध किंवा ते लावायला तितका उत्साह दाखवत नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रभागाच्या ग्रीन करण्यासाठी धडपड करतो. पण एक गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर त्याला अधिक गती भेटली की ज्या ठिकाणी आंब्याचं झाड देतो आपण तर त्या ठिकाणी आंब्याचं झाड लोक हे स्वयंस्फूर्तीने नाव नोंदवून त्या ठिकाणी आपल्या दारासमोर लावतात. आणि आंब्याचं वृक्ष देखील आम्ही मोठं देतो जेणेकरून त्याला लवकर फळ देखील यायला पाहिजे. आज आपण पाहतो की आंब्याचं झाड हे फळ देतं, ऑक्सिजन बी देतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये हे आंब्याचं झाड हे शुभ मानलं जातं. म्हणजे आपल्या दिवाळी असो, सण असो किंवा लग्नात घरात कुटुंबाचा कुठं समजा कार्यक्रम असो शुभ तर त्या ठिकाणी तोरण हे आंब्याच्या पानाचं लावलं जातं. त्याच्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे झाड अतिशय महत्वाचं मानलं जातं. अशा या झाडाचा उपक्रम आपण राबवतो आणि प्रत्येक प्रभागामध्ये झाड देण्याचं काम करतोय. गेल्या अनेक वर्षामध्ये काम करत असताना आंब्याचं झाड ज्या ठिकाणी दिलंय तर असं वाटलं नव्हतं की आता महिलांशी ज्यावेळेस बोलत होतो तेव्हा काही ताई मला म्हणल्या तुम्ही चहा घ्यायला या. तर मी त्यांना म्हणलं चहा नाही घेणार मी, पण आंबे आल्यानंतर आंबरस खायला नक्की येईन. पण इथं आज तुम्हाला महिलांना मी सांगतो की आज तुम्हाला झाड दिलेत, मला गॅरंटी आहे की 1-2-3 वर्षाच्या आत तुम्हाला आंबरस खायला बोलवतात किंवा फळ झाड पाठवतात. पण ज्या ठिकाणी मी झाड दिलेत त्याचे ह्या वर्षीपासून मला आंबे माझ्या वार्डमधून माझ्या ऑफिसवर यायला लागले. त्याचा वेगळा आनंद या ठिकाणी मला वाटतं. आणि निश्चित हा प्रभाग स्वच्छ, सुंदर, हरित करण्यासाठी त्यातला हरित हा शब्द आहे तो 100% आम्ही पूर्ण करणार. आणि येणाऱ्या काळात या अहिल्यानगर हरित करण्यासाठी देखील आमदार संग्राम जगताप साहेब असतील किंवा महापौर ज्योतिताई गाडे असतील यांच्या माध्यमातून ते सुद्धा काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत. त्याबद्दल आपल्या नागरिकांचे देखील सहकार्य तेवढं अपेक्षित आहे, तेवढं नागरिकांनी सहकार्य करा अशी विनंती करतो. की शेवटी लोक सहभाग असल्याशिवाय कुठलीही चळवळ ही मोठी होऊ शकत नाही किंवा कुठलाही प्रश्न निकाली निघू शकत नाही असा मानणार मी कार्यकर्ता. आणि पुन्हा एकदा महापौरताई आपण आलात आणि आमच्या या मोहिमेला तुम्ही गती दिली. आणि सगळ्यात महत्वाचे आमच्या माता भगिनींना, आमच्या सगळ्या लोकांना इथं आल्यानंतर तुम्ही आल्यानंतर एक वेगळा विशेष आनंद आज आम्हाला वाटला. त्याबद्दल तुमचे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. डॉक्टर सागर बोर्डे साहेब हे उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्यांच्या हातून यापूर्वी देखील अत्यंत अवघड कामे त्यांनी
जोखीम घेऊन व सुंदररित्या कल्पकरित्या तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण केली आहेत. आमच्या कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या 15 वर्षापासून होती, ती त्यांनी योग्यरीतीने हाताळून तो प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला आहे. तसेच अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करून आमच्या नागरिकांना जो धुळीचा वगैरे त्रास होत होता किंवा पाणी साचायचं रस्त्यात, ते कायमस्वरूपी त्याचा प्रश्न मिटवून टाकला आहे. अशी सुंदर कामे त्यांच्याकडनं सर्व वॉर्डामध्ये व्हावं. महापौर ताईंकडनं अहिल्यानगरीमध्ये अशा प्रकारची कामं होत, सर्व अहिल्यानगर शहर हरित क्रांतीच्या माध्यमातून ऑक्सिजन मुक्त हो, ऑक्सिजन मिळण्यासाठी ऑक्सिजन युक्त हो, तर अशी एक मागणी सर्वांच्या वतीने मी करतो. आणि त्यांनी इथं भेट देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, तसंच वृक्षारोपण करून आमच्या नातवांना देखील ते आंबे खाण्याचा स्वाद मिळणार आहे, असं एक मोठं कार्य त्यांनी केलं आहे. कारण 50-60 वर्ष तर आंब्याला फळ लागणारच. हे खूप मोठं काम त्यांनी केलं आहे आणि फार छान उपक्रम आहे. आंब्याचे झाडं प्रत्येकाच्या दारात लावल्यामुळं एक वेगळंच आमराईच झाली आता कॉलनीमध्ये आमच्या अहिल्यानगरी आमराई. असं सर्वांच्या वतीने आपले धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.